आज मी बनवली होती टोमॅटो कारा चटणी आणि ही चटणी अशी आहे की राईससोबत तर खूप छान लागते, चपातीसोबतही चांगली लागेल आणि खूप छान अशी बनते. तर ह्याच्यासाठी मी 10 ते 15 सुक्या मिरच्या घेतल्या आणि एक गड्डी लसूण घेतली. लसूणला अजिबात सोलली नव्हती. त्यानंतर मिक्सर जारमध्ये काढून घेतली धुवून. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून हिची पेस्ट बनवून घेतली आणि ही पेस्ट बघू शकताय तुम्ही थोडीशी जाडसर आहे. आणि त्यानंतर मग एक कांदा, 2-3 टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतली आहे आणि कढईमध्ये तेल घालून ह्याच्यामध्ये राई घातली. राई जर फुटली त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये हिंग, कढीपत्ता आणि हे कांदा घालायचा आहे. कांदा 2 मिनटं जरा ब्राऊन झाला की ह्याच्यामध्ये ती कारा चटणीची जी चटणी बनवली आहे, जी सुक्या मिरच्यांची, ती घालायची आणि व्यवस्थित तिला परतायची. ती व्यवस्थित परतून झाली की याच्यामध्ये टोमॅटो घालायचे आहेत आणि टोमॅटो घातल्याच्यानंतर याच्यामध्ये चवीपुरता मीठ घालायचं. याच्यामध्ये हळद घालायची आहे, पण मी हळद घालायला थोडी विसरलेली, नंतर घातली आणि मग झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवल्याच्यानंतर 10 ते 15 मिनटामध्ये टोमॅटोचा पाणी सुटतो आणि ही जेवढी पण अशी घट्टसर होते आणि खूप छान अशी लागते. व्यवस्थित अशी 10 मिनटं शिजून झाल्याच्यानंतर हिला बघू शकता, हिचा तेल असं वरती तरीसारखा आलेला असतो आणि ही खूप छान अशी बनते. तुम्ही बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या आय डीला फॉलो करा. याच्यामध्ये एंडला कोथिंबीर टाकायची आणि खूप अशी छान एन्जॉय करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.